आकाशवाणी मुंबई. मी शैलेश औटी. आणि श्रद्धा मुखेडकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. जगातल्या सर्वाधिक श्रेष्ठ 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश. भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार 2023साठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात बाळाचा मृत्यू झाल्यास केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांना 60 दिवसांची विशेष प्रसूती रजा मंजूर. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं केला 213 कोटींचा टप्पा पार. आणि भगवान लोमटे स्मृती राज्य पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक, विचारवंत आणि लेखक डॉक्टर युम पठाण यांना जाहीर. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. भारतानं ग्रेट ब्रिटनला मागे टाकत जगातल्या 5 मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. एका ट्विटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारतानं यावर्षी वार्षिक आधारावर ग्रेट ब्रिटनला मागे टाकत 11व्या स्थानावरून 5व्या स्थानावर झेप घेतली. यामुळे भारत आता अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीच्या मागे आहे. एका दशकापूर्वी भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 11व्या क्रमांकावर होता, तर ग्रेट ब्रिटन 5व्या क्रमांकावर होता, असंही अर्थमंत्री म्हणाल्या. सुधारणा करा, कृती करा आणि परिवर्तन करा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मताला अनुसरून नवभारत यशाची नवी पाने लिहित आहे, असं प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी केलं. देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, असंही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी व्यापक होती. ध्येय गाठण्यासाठी अल्प साधनसामग्री असतानाही कुशल सैन्याच्या माध्यमातून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आपल्याला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ देश दिला असल्याचं मत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केलं. पुण्यातल्या आंबेगाव इथं उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला त्यांनी काल भेट दिली. शिवसृष्टी प्रकल्पातल्या शस्त्रांची पाहणी केली. शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी माझं भावनिक नातं असल्याचं सिंधिया म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाचा ध्वज बदलला, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरली आहे, असंही त्यांनी सांगितलं. बाबासाहेब पुरंदरे यांनी कायम शिवाजी महाराजांचा अभ्यास करून सामान्यांना वैचारिकतेच्या पातळीवर नेलं. शिवसृष्टी हा त्यांचा प्रकल्प असून त्याला हवी ती मदत करण्याचं आश्वासन ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलं. भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार 2023साठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पद्म पुरस्कारासाठीचे नामांकन आणि शिफारसी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवरूनच स्वीकारल्या जातील, असं गृह मंत्रालयानं कळवलं आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी हे पुरस्कार प्रदान केले जातील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी डोवाल यांनी गणरायाचं दर्शन घेतलं. उभयतांमध्ये यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 तारखेला 1 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते वार्ताहरांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले की सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात श्री गणेशाचे आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येत आहेत. गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी तसंच मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांच्या निवासस्थानी गणेशाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी पवई इथं एका शाळेचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार आहे. प्रदेश भाजप शहा यांना पक्षाच्या मुख्य समितीच्या नेत्यांची मुंबईत बैठक घेण्याची विनंती करणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना 60 दिवसांची विशेष रजा मिळणार आहे. मुलाच्या जन्मानंतर किंवा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्यास ही रजा लगेच दिली जाईल. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं काल या संदर्भात आदेश जारी केला. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयानं सांगितलं की जन्मापूर्वी किंवा जन्मानंतर लगेचच मुलाच्या मृत्यूची मानसिक वेदना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयानं म्हटलं आहे की अशा प्रकरणांचे आईच्या जीवनावर दूरगामी परिणाम होतात. मंत्रालयाच्या आदेशात असं म्हटलं आहे की जर बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेच किंवा 28 दिवसांच्या आत मृत्यू झाला तर आई विशेष प्रसूती रजेसाठी पात्र ठरेल. 28 आठवड्यांनंतर बाळाचा गर्भात मृत्यू झाला तरी आईला ही विशेष रजा मिळेल. मंत्रालयाच्या आदेशात असंही म्हटलं आहे की केंद्र सरकारच्या त्या महिला कर्मचाऱ्यांनाच विशेष प्रसूती रजा मिळेल ज्यांना 2 पेक्षा कमी जिवंत मुले आहेत आणि प्रसूती अधिकृत रुग्णालयात झाली आहे.
आज दुपारी घरोघरी महिलांनी गौरीचं थाटात आवाहन आणि आगमन साजरं केलं. ज्येष्ठा गौरीचं व्रत नक्षत्रांशी संबंधित असून ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी आवाहन, अनुराधा नक्षत्रावर पूजन आणि मूळा नक्षत्रावर विसर्जन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार उद्या 4 सप्टेंबर रोजी गौरीपूजन आणि 5 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होईल. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून 11 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 213,13,00,000च्या वर गेली आहे. आतापर्यंत 16,32,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची मात्रा घेतली. राज्यात आज सकाळपासून 42,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17,61,00,000च्या वर गेली आहे. त्यात 84,14,000पेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला, पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा स्वर्गीय भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यंदा संत साहित्याचे अभ्यासक, विचारवंत आणि लेखक पद्मश्री सन्मानप्राप्त डॉक्टर यू.म. पठाण यांना देण्यात येणार आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली. डॉक्टर यू.म. पठाण यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून दयानंद महाविद्यालय सोलापूर इथं अध्यापन केलं. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्रपाठक, अधिव्याख्याता आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. देशासह जगभरातल्या अनेक विद्यापीठात त्यांनी संत साहित्यावर हजारो व्याख्यानं दिली आहेत. 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. येत्या 19 सप्टेंबरला औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देशात काल नव्या 7,219 रुग्णांची नोंद झाली, तर 9,600 रुग्ण बरे झाले. देशात सध्या 56,745 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या 1,258 इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 81,02,377 झाली आहे. काल 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1,942 रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत 79,44,923 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 98.06% झाला आहे. राज्यात सध्या 9,197 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धुळे जिल्ह्यात यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सामाजिक प्रबोधन करणारे सजीव देखावे हे धुळ्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य. याबाबत अधिक माहिती सांगताहेत धुळ्याचे आकाशवाणी प्रतिनिधी नितीन जाधव. 1895 साली खंबोटे गुरुजींनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. एक वर्षी गणपती विसर्जनाची मिरवणूक धुळे शहरातील जुन्या शाही जामा मशिदीवरून जात होती. त्यावेळी गणपतीच्या मिरवणुकीला काही मंडळींनी विरोध केला आणि भांडणाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. त्यामुळे धुळ्यातील लोकांमध्ये गणपतीच्या वेळी खून पडले अशा चर्चा रंगून धुळ्यातील या गणपतीचं नाव खुणी गणपती असं पडलं. दोन्ही गटांमध्ये एकोपा राहावा यासाठी 228 रुपये देण्यास सुरुवात झाली. लोकांनी गणपती मंदिर बांधलं. त्या वर्षापासून आजपर्यंत धुळ्यातील खुणी गणपती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बनलेलं आहे. दर अनंत चतुर्दशीला टाळ मृदुंगाच्या तालावर गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते. संध्याकाळी 5 वाजता म्हणजेच नमाजाची अजान होत असताना मशिदीच्या ज्येष्ठ धार्मिक अधिकाऱ्याकडून गणपतीला गुलाबांच्या फुलांचा हार घालून आरती झाल्यानंतर गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. सध्याच्या घडीला अनेक गोष्टींवरून दोन्ही समुदायांमध्ये बिघडलेल्या वातावरणाच्या बातम्या आपण पाहत असतो. अशातच धुळ्याच्या खुणी गणपतीने जपलेली आपली सामाजिक सलोख्याची परंपरा खरंच शिकण्यासारखी आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ही राज्य शासनाची मोहीम 1 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या मोहिमेत प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातल्या अतिदुर्गम भागातल्या केवनाळे गावात, तर विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी सायदे गावात बळीराजाच्या घरी रात्री मुक्काम करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. दुसऱ्या दिवशी या अधिकाऱ्यांनी दोन्ही गावात क्षेत्रभेटी आणि शेतकरी सभांमार्फत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही दिलं. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबवला जात आहे.
या प्रकल्पांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध केली जाते. 2021-22च्या राज्यस्तरीय यादीत 307 बाजार समित्यांमधून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती 3ऱ्या तर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 4थ्या क्रमांकावर आहे. विदर्भातल्या बाजार समित्यांनी चांगली कामगिरी केल्याचं या यादीतून दिसून येत आहे. शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शाहू मराठा इतिहास अध्ययन केंद्रातील मोडी लिपीतली कागदपत्रं आणि इतिहास लेखनात वापर न झालेला दस्तऐवज इतिहास संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्य सचिव डॉक्टर उमेश कदम यांनी आज कोल्हापुरात दिली. या विशेष कार्यक्रमाअंतर्गत भारतीय इतिहास संशोधन परिषद आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठी डॉक्टर कदम कोल्हापुरात आले होते. छोट्या गावांमधील प्राचीन ते अर्वाचीन काळातल्या इतिहास नायकांची माहिती आणि घटनांची नोंद करण्याचं काम पूर्ण होताच ही माहिती राष्ट्रीय पातळीवर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशातल्या कृषी विद्यापीठांनी तंत्रज्ञान विकसित करत अन्नधान्य उत्पादनात संपन्नता आणली असल्याचं राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कृषी विभागाच्या सहयोगानं व्यावसायिक शेतीचं तंत्रज्ञान गावखेड्यापर्यंत पोहोचवत शाश्वत शेतीकडे वाटचाल सोपी झाल्याचं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या 4 दिवसात विविध प्रकारचे 1293 खटले निकालात काढले आहेत, अशी माहिती भारताचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिली. यापैकी 106 नियमित खटले तर 440 हस्तांतरित याचिका होत्या, असं त्यांनी सांगितलं. भारतीय बार काउन्सिलनं सरन्यायाधीश लळित यांचा सत्कार केला, त्याप्रसंगी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालय जास्तीत जास्त खटल्यांचा निकाल लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा संदेश देशभरातल्या वकिलांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 12 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी 13 सप्टेंबरला होणार आहे, तर 16 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकांसाठी येत्या 29 सप्टेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव CA श्रेणिक शहा यांनी दिली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं यावर्षी 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट या कालावधीत 1,97,00,000 करदात्यांना सुमारे 1,14,000 कोटी रुपयाहून अधिक कर परतावा केला आहे. 1,96,00,000 प्रकरणांमध्ये सुमारे 61,252 कोटीहून अधिक रक्कम, तर 1,46,000हून अधिक प्रकरणात 53,000 कोटीहून अधिक कॉर्पोरेट कर परतावा देण्यात आल्याचं ट्विट आयकर विभागानं केलं आहे. प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोवाल यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईतल्या राजभवन इथं सदिच्छा भेट घेतली. तसंच संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतले वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन अल मर्झुकी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली. सेरेना विल्यम्स US ओपन टेनिस स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तिसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या टॉमल्यानोविचने सेरेनाचा 7-5, 6-7, 6-1 असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने शानदार पुनरागमन करत दुसरा सेट जिंकला, परंतु टॉमल्यानोविचने निर्णायक सेटमध्ये एकतर्फी विजय नोंदवत पुढील फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या सर्वाधिक श्रेष्ठ 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश. भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्म पुरस्कार 2023साठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर. प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात बाळाचा मृत्यू झाल्यास केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांना 60 दिवसांची विशेष प्रसूती रजा मंजूर. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं केला 213 कोटींचा टप्पा पार. आणि भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक, विचारवंत आणि लेखक डॉक्टर युम पठाण यांना जाहीर. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIR News_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.